साधक हो, शिरूरचे श्री महायोगी, महातपस्वी, महाकवी, संशोधक, पंडित चतुर्वेद सायंटिस्ट, श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज हे इसवी सन 1970 सालापासून जमिनीवर बसले नाहीत. हे उभे राहतात. इसवी सन 1970 सालापासून यांचे चौपळा व्रत चालू आहे. यांनीच जगात सर्वात प्रथम वेदांवरील कीर्तन व वेदांवरील पोवाडा तसेच भगवान कल्की दत्तात्रेय अभंग व शिरूरचे अमृत गवळणी 8/8/1960 पासून सुरू केले आहे. आतापर्यंत लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे, घेत आहेत आणि पुढेही घेणार आहेत. आता हेच वेदांवरील कीर्तन, वेदांत कीर्तन, वेदांवरील पोवाडा, वेदांत पोवाडा तसेच भगवान कल्की दत्तात्रेय अभंग व शिरूरच्या अमृत गवळणी हे विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी उपलब्ध होत आहे. सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. तरी सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र प्रार्थना. हरिओम दत्त. जय 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 राम गिरहरी, जय जय नंद गिरहरी, नंद गिरहरी, जय जय राम गिरहरी, जय जय नंद गिरहरी. गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा, गुरु गणनाथ ब्रह्मा, गुरु गणनाथ ब्रह्मा, तस्मै गुरवे नमः, तस्मै गुरवे नमः. ओम शंकर भुजगेन पद्मनाभं शिवधारं गगनगगनं भगवद्भुवनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं गुरुजानगन्धं वन्दे गुरुभयभयहरं सर्वलोकनाथं सर्वलोकनाथं शान्ति शान्ति. ओम शांतिगिरिजा मुरुगा अल्लाह Rambo Mahagandhigale Ramabhado Paramanda Dharmavana Guruvadara Vasudeva Bhagavati Satmamurti Jagavide Om Nanda Nanda Ram, Om Shiva Shiva Ram, Om Shiva Shiva Ram,
Om Nanda Nanda Ram Ram. Om Nanda Nanda Ram Ram. Om Nanda Nanda. Om Nanda Nanda. आज आपण शिरूरच्या अमृत गवळणी म्हणून कार्यक्रम सुरू करतो आहोत. पूर्वी ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, त्यावेळेस 14 रत्न निघाली आणि त्याच्यामधून अमृत प्रगट झालं. मग भगवान श्रीकृष्णाने मोहिनी राधेचं स्वरूप धारण करून देवांना अमृत दिले आणि राक्षसांना मदिरा दिलेली आहे. मग ते अमृत कलश घरून भरण्याकरता गवळणी गोळा झालेल्या आहेत. आणि मग हे सगळं अमृत घेऊन हे सगळ्या जणी इंद्राच्या दरबारात चाललेल्या आहेत. तेव्हा भगवान शंकराने कल्की दत्ताचं स्वरूप धारण केलं आणि मग ती रासक्रीडा रंगवलेली आहे. अशा दृष्टीचं हे मोठं वाङ्मय, गुह्य वाङ्मय बऱ्याच वर्ष कोणालाही माहीत नव्हतं. ते आपण आता महाभागवत पुराणातून संशोधन करून त्याच्यावरती शिरूरच्या अमृत गवळण लिहिलं आहे. कारण समुद्र मंथन इथंच झालेलं आहे. पूर्वी तर समुद्र होता. तर समुद्र मंथनामधलं जे कासव कुर्म ते इथं आहे. आणि मंदार दांडका जो कळस आहे त्याच्यावर जे गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू, शेषनारायण असे जे 5-6 देवांची पंचायतन आहे ती त्याच्यावरती आहे. आणि हा जो मंदार दंडक आहे तो तिरुपती, बालाजी, शिरूर आणि द्वारका म्हणजे सौराष्ट्राकडं गुजरातचं पिंजरत नावाचं गाव आहे तिथपर्यंत तो ठेवलेला आहे. त्याची उंची खूप लांब आहे आणि त्याचे अवशेष जे आहेत ते पिंजरत मध्ये सापडलेले आहेत. आणि त्याचा जो कळस आहे तो पाषाणवाडी शिरूर येथे आहे. त्याचं जे कुर्मा अवतारचं कासव ते पण इथं स्वयंभू प्रगट झालेलं आहे. अशा दृष्टीने हे समुद्र मंथनाचे रहस्यमय कथा आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी देवानी मोहिनीला अवतार घेतला त्यावेळेस शिरूर ते नेवाशापर्यंत देवांची आणि राक्षसांची पंगत उभी राहिली आणि त्यामुळे हे अमृत तिथपर्यंत वाटण्यात आलेलं आहे. शिरूर ते नेवाशापर्यंत इतकी मोठी पंगत, 33 कोटी देव आणि 60 कोटी राक्षसामध्ये हे कार्यक्रम झालेला आहे. 33 कोटी देवांना अमृत दिलं आणि राक्षस ते 60 कोटी राक्षसांना मदिरा दिली. आणि असा एक कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यावरती ह्या गवळणी शास्त्रशुद्ध आणि समाजाच्या कल्याणकारक आहेत. ह्या गवळणी गायल्याशिवाय मानवाला स्वर्गात प्रवेश मिळत नाही. कारण मानवाला अमृत पिऊन अमर व्हावं लागतंय आणि अमर झाल्यानंतर चतुर्भुज व्हावं लागतंय आणि मग स्वर्गात प्रवेश मिळतो. इतकी अवघड परिस्थिती आहे. नुसतं हा हो करून भागत नाही. कोट्यातून लाखातून एखादा
परमेश्वराच्या राज्यात जातो, बाकीच्यांना प्रवेश मिळणं कठीण आहे, कारण अमृत प्राप्त झाल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. तेव्हा आपण आता ह्या गवळणीचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. आजच्यापासून बरेच दिवस चालत शिरूरच्या अमृत गवळणी. गवळण मध्ये गवळणीला, गवळण मध्ये गवळणीला, गवळण मध्ये गवळणीला, गवळण गवळणीला, चला 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 वेद मंथने स्वर्गाताला, चला चला वेद मंथने स्वर्गाताला, चला चला वेद मंथने स्वर्गाताला, चला चला वेद मंथने स्वर्गाताला. अमृत देव अमर हो, अमृत देव अमर हो, जाओ परम धामाला. अमृत देव अमर हो, जाओ परम धामाला. गवळण मध्ये गवळणीला, गवळण मध्ये गवळणीला, मंथन जर अमृत मंथन जर नाला, अमृत देव अमर हो, अमृत देव अमर हो, जाओ परम धामाला, जाओ परम धामाला. पंढरीचा राजा पांडुरंग, पंढरीचा राजा पांडुरंग, पांडुरंग, पंढरीचा राजा पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. झाला सिद्ध झाला मोर गवळण, सिद्ध झाला मोर गवळण, सिद्ध झाला मोर गवळण. देवन वेदामृत, देवन वेदामृत, देवन वेदामृत, रजन देनो मदिरा, रजगाना देतो मदिरा, रसगाना देतो मदिरा, रसगाना देतो मदिरा, रसगाना देतो मदिरा, रसगाना देतो मदिरा. गवळण मध्ये गवळणीला, गवळण मध्ये गवळणीला, चला चला अमृत मंथने वेदनाला, चला चला अमृत अमृत मंथने स्वर्गाताला. अमृत देव अमर हो, जाओ परम धामाला. अमृत देव अमर हो, जाओ परम धामाला. अमृत देव अमर हो, जाओ परम धामाला. पंढरीचा राजा पांडुरंग, पंढरीचा राजा पांडुरंग, सिद्ध झाला मोर गवळण, सिद्ध झाला मोर गवळण.
देवान दे दो मदिरा ऐसा कार्यक्रम युगे युगे चलला 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 गगन मने नीला गगन मने नीला अमृत अमृत मंथने सुरदत्तला अमृत अमृत मंथने सुरदत्तला अमृत देव अमर हो नाम नामला अमृत देव अमर हो नामला दत्त मने 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 कविवर दत्त 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 मने शिरोराम गौरणी शिरोराम गौरणी शिरोराम गौरणी शिरोराम गौरणी ओम नंद नंद राम राम 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 ओम जीव राम राम ओम जीव राम राम ओम जीव राम राम गौरन भले नीला अमृत मंदने जल गंगाला अमृत प्रेम अमर हो गाय परम रामला अमृत प्रेम अमर हो गाय परम धामला अमृत परम धाम जे आहे ते नेमकं कुठे आहे अमृत परम धाम कुठे आहे कोणाला अजून ते माहित नाही कोणी वैकुंठला परमधाम म्हणतंय कोणी कैलासाला परमधाम म्हणतंय परंतु वेदामध्ये परमधाम सांगितलेला आहे फार महत्वाचा मुद्दा ओ मातो देवावंतो नवतो विष्णू चक्रमे पृथ्व्या सप्तधाम भीम हा जो सहस्रशेषा सहस्राक्षा सहस्राक्षा सहस्र दशांगुलम हा जो परमेश्वर आहे हो मातो देवांतो हा 7 पावला फिरला पृथ्वीपासून 7 पावला फिरून आणि 7 जग निर्माण केले भू भो स्वा महाजन दबाव सत्यम हे 7 जगाचे निर्माण केले 7 लोक गणेश लोक निर्माण केला ब्रह्मलोक निर्माण केला विष्णू लोक निर्माण केला शिवलोक निर्माण केला इंद्र लोक निर्माण केला दत्त लोक विराट लोक निर्माण केला 7 लोक निर्माण केले हे 7 लोक म्हणजे अंतरिक्षामध्ये आहेत जो लोक स्वर्गामध्ये आहेत आणि या लोकांच्या पलीकडे ते परमधाम आनंद अनंत कोटी प्रकाश वर्षांतरावर त्याचं मोजमाप नाही त्या ठिकाणी हा भगवंत परमात्मा राहतो व चक्षा भगवंत सनातन विश्व हिंदू धर्म प्रमुख देव परमेश्वर श्री वच्छक्षा भगवंत ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात दशांगुलम सर्व जगाला व्यापून राहिला आणि सरशेवला दशांगुली बोलला तो कल्की दत्त महाराज
हा जो परमात्मा आहे हा दशांगुली म्हणजे दशा भुजारूपाने स्वरूपाने तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे वडाचा वृक्ष वडाच्या बियांमध्ये येऊन राहतो त्याप्रमाणे हा अनंत ब्रॉड स्वरूप परमात्मा जो आहे तो एकमुखी दशभुजा दत्त स्वरूपात आलेला आहे. आणि मग या ठिकाणी हे ज्यावेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेस भगवान शंकराने कल्की दत्ताचं स्वरूप घेतलेलं आहे. आणि भगवान महाविष्णू जो श्रीकृष्ण आहे व चक्षा भगवंत त्याने मोहिनी राधेचं अतिशय मोहक आणि सुंदर स्वरूप घेतलेलं आहे. अतिशय सुंदर. आणि मग राक्षस त्या स्वरूपाला पाहून त्याच्या मागे पळत सुटले आणि सांगितलं की देवी या अमृताचे वाटप करा. देवीने हातामध्ये अमृत घेतलं आणि ते अमृत देवांना दिलं आणि राक्षसांना मदिरा पाजली. कारण का स्वर्गामध्ये देव जे आहेत ते अमर झालेले आहेत आणि दारू पिऊन पिऊन हे जे राक्षस आहेत हे पुन्हा पुन्हा जन्म येऊन मरून मरून गेले. त्यांना स्वर्गात जायला कधीच प्रवेश मिळायचा नाही असं करून टाकलं. अशा दृष्टीने ही कथा आहे. अतिशय सुंदर मनोरंजक. ओम नंद नंद राम राम ओम नंद नंद राम राम ओम देव देव राम राम ओम देव देव राम राम वाजवून शंख ध्वनी वरला मुरली कल्की दत्त वाजवी शंख ध्वनी घाबरलं स्वर्गातील गवळणी घाबरलं स्वर्गातील गवळणी कामधंदा विसरला स्वर्ग मार्गान सोडून भूमीवर आला पंखधारी गवळणी आल्या देव गवळणी आल्या पंखधारी गवळणी आल्या देव गवळणी आल्या मोहिनी राजा संगतीला मोहिनी राजा आली संगतीला मोहिनी राजा आली संगतीला अमृताच्या भरी घागरी अमृताच्या भरी घागरी अमृताच्या भरी घागरी चालला इंद्र दरबारी चालला इंद्र दरबारी कल्की दत्ताडवी वाट कल्की दत्ताडवी वाट जाऊन दादेव नका मृत स्वर्गात अमृत घागरी भरी चालला इंद्र दरबारी चालला इंद्र दरबारी कल्की दत्त मारी हिरा बुढी अमृताचा घडा कल्की नंद मारी हिरा बुढी अमृताचा घडा कल्की नंद मारी हिरा बुढी अमृताचा घडा अमृताचा सडा पडे अमृताचा सडा पडे अमृताचा सडा पडे देव भक्ता मृणाले अमर झाले युगे युगे देव भक्ता मृग झाले अमर झाले युगे युगे अमर झाले युगे युगे गवळण भले गवळणीला मंदरे गरगंधाला अमृत अमर हो
जाऊ परम धामाला अमृत पेऊ अमर हो जाऊ परम धामाला. अशा स्वरूपाने ह्या गवळणी इंद्र दरबाराकडे निघालेले आहेत. तेव्हा कल्की दत्त मारी हिरा फुटे अमृताचा घडा अमृताचा सडा पडे देव भक्त अमृत प्याले अमर झाले युगे युगे. तेव्हा हे जग सगळं अमर झालेलं आहे. ही वनस्पती अमर झालेली आहे. तर अशा दृष्टीने ह्या गवळणी आहेत. या गवळणी कंचांच्या रंगाच्या कशा कशा आहेत हे आपण थोडक्यात सांगूया. ह्या गवळणी नाना रूपाच्या नाना पद्धतीच्या आहेत. नाना गवळणीचा मेळा जमलेला आहे आणि तो इंद्र दरबारकडे चाललेला आहे. तेव्हा कल्की धडा आडवितो वाट मोहिनी राधा बोले हो नेधिट. हे कल्की दत्त महाराजा आम्हाला अमृत घेऊन स्वर्गात इंद्रदेवाच्या बाजारात जायचं इंद्रदेवाच्या दरबारात जायचं. तेव्हा कल्की दत्त महाराज म्हणाले तुम्ही हे अमृत कल्की दत्त महाराज म्हणाले हे अमृत तुम्ही स्वर्गात नेऊ नका स्वर्गात नेऊन इंद्राला देऊ नका कारण तो अमर होईन आणि आपण प्रजा मात्र निर्वेश व्हावू आपलं काही राहणार नाही. अशा दृष्टीने ह्या गवळणी चाललेल्या आहेत. तेव्हा हा गवळण मेळा आलेला आहे. गवळण म्हणे गवळणीला चला चला अमृत मंथने स्वर दत्ताला अमृत पेऊ अमर हो जाऊ परम धामाला अमृत पेऊ अमर हो जाऊ परम धामाला. अमृत प्याशिवाय मानवाला स्वर्गात जाता येत नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना पांडुरंगाने अमृत प्यायला दिलं. त्यांचं दिव्य शरीर झालं म्हणून ते स्वर्गात गेलेले आहेत. कलियुगामध्ये जवळजवळ 300-400 वर्षापूर्वीची घटना आहे. हे सगळी गोष्ट जी आहे अमृत आता सुद्धा आहे. काय काय ग्रंथात लिहिले आता अमृत मिळत नाही पण अमृत देणारा जो मुख्य देव आहे तो मोहिनी राधा म्हणजे भगवान कृष्ण मोहिनी राधाच्या रूपामध्ये आहे. आणि त्याच रूपात जेव्हा आपण गवळण गाऊ तेव्हा आपलं अमृत मिळेल. तसं मिळणार नाही कारण मोहिनी राधाचं रूप घेतल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला अमृत देणार आहे. तेव्हा या ठिकाणी आपण ह्या गवळण मेळ्याचा थोडासा एक परामर्श सांगणार आहे. व्होल्टेज नंबर 1 व्होल्टेज नंबर 1 गवळण लढली अद्भुत. व्होल्टेज नंबर गवळण म्हणली ए तुम्ही कुठे निघालात. आम्ही निघालो इंद्राच्या बाजाराला इंद्राच्या दरबारला घेऊन या अमृत. तेव्हा कल्की दत्त विचारे हे मोहिनी राधे ह्या गवळणी बरोबर घेऊन चालले आहेस अमृताचे घडे भरलेले आहेत. तेव्हा प्रत्येक गवळणी आपली ओळख करून द्यावी. व्होल्टेज नंबर 1 ची गवळण अति सुंदर नाम सुंदर अरे तांबड वस्त्र गांगावर गवळण बोलू लागली. काय म्हणाली. 1 नंबरची गवळण व्होल्टेज नंबर 1 ची गवळण म्हणाली ऐका लय महत्वाचा मुद्दा आहे. व्होल्टेज नंबर 1 ची गवळणी म्हणाली अरे तुला यायला उशीर का झाला. म्हणले माझ्या साडीला 3.5 वेळे आहेत आणि ती गाठ मारून बसली होती तोंड धरून. तेव्हा विनवणी करून करून ही साडी सोडून आणलेली आहे आणि ही साडी सोडून आणलेली आहे. तेव्हा आता मी या ठिकाणी आलेले आहे. तुझ्या साडीचं नाव काय.
पहिली गवळण बोलली वळच्या नंबर 1ची, माझ्या साडीचं नाव कुंडलिनी, अति अद्भुत शक्ती जगतात भारी, सर्व जगामध्ये तिचं महत्व आहे, ज्याच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हिचा वास, म्हणून जग जगले अद्भुत. मग मी बुद्धी देते अमर करते जगताला, अमृताचा कळस माझ्या हाताला, हे कुंडली अमृत देते जगाला लाविते वळाला, असा महत्व आहे. मग तू काय घेतलेला आहेस? तेव्हा व्होल्ट नंबर 1 गवळणी म्हणाली, माझ्या डेऱ्यामध्ये गणेश अमृत, सगळ्या जगाला बुद्धीचं ज्ञात, सर्व जगाला बुद्धी येते, त्याच्याशिवाय बुद्धी प्रगट होत नाही. तेव्हा कल्किदत्त विचारी दुसऱ्या व्होल्ट नंबर 2 गवळणीला, तू कुठे काय घेतलं सांग मला, कशी साडी नेसलीस? तेव्हा दुसऱ्या नंबर व्होल्टची गवळण म्हणाली, 33-23 रंगसूत्राची जोडी, मी साडी घेतली अद्भुत, आणि निघाले इंद्राच्या बाजार दरबाराकडं. मग ह्या 33-23 रंगसूत्राच्या जोड्या ज्या तो साडीत घेतल्या साडीला आहेत, हिचा उपयोग काय? माझ्याशिवाय जगाची निर्मिती होत नाही, माझ्याशिवाय जगाला सुख शांती मिळत नाही, माझ्याशिवाय कोणी जगामध्ये कल्याणकारी होत नाही, म्हणून माझी ही 23 रंगसूत्राची जोडी साडी अति अद्भुत असे खरोखरी. मग काय घेतला तो? ब्रह्मामृत, जगाला बुद्धी देत, जगाची उत्पत्ती उगे करीत, अशा अमृताचा गडा असे अद्भुत. तेव्हा कल्किदत्त विचारी तिसऱ्या गवळणीला, व्होल्टेज नंबर 3 सांगतो तुम्हाला. तिसऱ्या नंबरची गवळण अति अद्भुत, 30,000 सुख, तिसऱ्या नंबरची गवळण अति अद्भुत, तिसऱ्या नंबरची गवळण अति अद्भुत. 1,00,000 गुणसूत्रे होत घेव साडीला होत, म्हणजे माझी साडी अति अद्भुत. पिवळी साडी नेही पहिली गवळण, गुलाबी साडी दुसरी पिवळी साडी, तिसरी नेसली निळी साडी. ते 1,00,000 गुणसूत्राची साडी सुंदर, 50,000 गुणसूत्र मेंदूत, 50,000 गुणसूत्र शरीरात, सगळ्या जगाला ब्रह्मज्ञान सांगत, आत्मज्ञानाची प्रचिती देत, संवेदना नित्य होत, ऐसे माझे कार्य अद्भुत. तर सर्व बरोबर काय घेतलंय? ती म्हणले मी घेतलंय विष्णुअमृत, जगाचे करते पालन, आणि क्षणोक्षणी जगाला देते सुख. तेव्हा कल्किदत्त विचारी चौथ्या गवळणीला, चौथा व्होल्टेज नंबर 4, पांढरी साडी नेसली सुंदर, आयशी गुटल मिटली गवळणी मनोहर, 30,000 सुखाची जनुकाची साडी अति अद्भुत, 30,000 सुखाची साडी जनुकाती अद्भुत. जगाचे करीते काया संवर्धन, जगाचं शरीर अति मजबूत ठेवणे, जगाचं शरीर निरोगी ठेवणे, रोगराईपासून त्याला वाचविणे, सर्व शांती सुख देणे, आणि जगाची निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचं. मग तू काय घेतलेला आहेस? ती म्हणले मी घेतले शिव अमृत, जगाचा करी कल्याण, दुष्टांचा करी संहार, ऐसे माझ्या अमृताचा गुण. मग 5व्या गवळणीला कल्किदत्ताने सवाल केला, कशी कशी आहे तू सांग मला. 5 गवळण बोलली, किरमेची साडी अशी अंगाला, 36 स्वरांचा शालू मला, 36 स्वरांचा शालू मला, त्याच्याशिवाय जगाला बोलता येईना. आय वो महा, ऐसे माझे 36 स्वर,
साडी करते गुणगुण सगळ्या जगाचा करी कारभार. आयशी पाचव्या नंबरची गवळण बोलती. मग तू काय काय घेतलेलं आहेस? तेव्हा 5व्या नंबरची गवळण म्हणाली, इंद्र अमृत घेतले, देवांच्या राज्यावर सत्ता गाजविते, राजपद हाती येते, मोठमोठे साधू संत अमृत पिऊन अमर होते या स्वरामुळे. ज्याला राजा व्हायचे, ज्याला सोळा व्हायचे, त्यांनी माझी संगत करावी आणि हे माझं इंद्रामृत प्यावे. मग तो राजा पुढारी होऊन जगात राज्य करीतो. तेव्हा कल्की दत्त विचारी 6व्या गवळणीला, तेव्हा कल्की दत्त विचारी 6व्या गवळणीला. 6व्या गवळण सांगे, 6वी गवळण सांगे, 6वी गवळण सांगे, स्फटिक साडी मला, 36 व्यंजने साडीला, सर्व जगाला बोलवाच्या करायला, माझे महत्वाच्या जगताला. माझे 36 स्वर आहेत, 36 व्यंजन आहेत. आम्ही क ख ग कम खम गम घम नम चम ढम ढम ळक्षज्ञम. हे माझ्या साडीचं वैशिष्ट्य. माझी साडीतच हे गुण आहेत. जर जगाला नाही दिलं तर 4व्या 6च्या 8 पुराणे काही करू शकत नाहीत. म्हणून माझ्या साडीचा रंग स्फटिक वर्ण आहे. आणि माझ्या साडीचा गुणधर्म तू काय बरोबर घेतलेला आहेस? तेव्हा ती म्हणाले, मी दत्तामृत घेतलेला आहे. माझ्या गागरीमध्ये दत्तामृत हे घेऊन चाललं इंद्र दरबारात. सुख देईन सर्व जगतात, मुके बोलू लागतील वाचा येईन त्यास, आंधळे पांगले पळू लागतील सुख होईल त्यास. असं महत्व आहे माझे सांगते तुम्हाला. तेव्हा 7वी गवळण आला नंबर. कल्की दत्त विचारित तिला पाहून, तुझा काय रंग? तेव्हा 7वी गवळण बोलती. अव 7वी रंग गवळण बोलती, 7वी रंग गवळण बोलती. 52 अक्षर वर्ण मला आणि सप्तरंग साडी नेसला. 52 अक्षरांची साडी नेसले सुंदर, सर्व जगांचा माझ्या हाती कारभार. व्यंजन स्वर मिळून माझी साडी जाणली सुंदर. 16 स्वर 36 व्यंजन झाली 52 अक्षर. जगाचा करते कारभार. 4 वेळेस 6 18 पुराण. जगामध्ये जेवढे धर्म जेवढे प्राणी आहेत 84 लक्ष येऊन तेथे माझा चालतो कारभार. मग विचारलं, तुझ्याजवळ काय आहे? काय घेऊन निघाली? ती म्हणलं, विराट अमृत. माझ्या घागरीत विराट अमृत, जगाचा करीन मी कारभार. तेव्हा 8वी गवळण उभी राहिली. म्हणते, भाई गवळणी, 8व्या गवळणी, काय आहे तुझ्या जवळ? काय आहे तुझ्या जवळ? काय आहे तुझ्या जवळ? ताना पिहिनी पाजा ही माझी साडी सुंदर, माझ्या विना जगात रंग नाही भरणार. ताना पिहिनी पाजा, तांबडा नारंगी पांढरा पिवळा हिरवा असे 7 रंग माझ्या साडीला. हाच रंग माझ्या साडीला. 84 यक्ष येऊन जाऊन पहा. फुलं फळ वनस्पती सर्व ठिकाणी माझी वस्ती. जगात नाही कुठे कबरता. तेव्हा तू काय घेतलेला आहेस? त्याने सांगितलं, सांगतली कथा सुंदर. तिने सांगतली कथा सुंदर. तिने सांगतली कथा सुंदर. सप्तरंग अमृत घेतले भरून, चालले आले इंद्राच्या निघाले बाजाराला. आडू नको रे, आडू नको रे, कल्के दत्ता अमृताचा फोडू नको घडा. तेव्हा 9वी गवळण समोर आली.
मोहिनी राधा ती उभी राहिली, बोलू लागली अति सुंदर, ब्रह्माचे ब्रह्मज्ञानाची साडी नेसले, ब्रह्मज्ञानाची साडी नेसले, ब्रह्मसाडी सुंदर, जगाचा असे कारभार, या ब्रह्माच्या पलीकडे काही नाही. स ब्रह्म हे अविनाश आहे, मरत नाही, जन्मत नाही, अशी माझी साडी आहे. हे कधी फाटत नाही, तुटत नाही किंवा कशाने होत नाही. तेव्हा कलकी दत्त विचारी त्या गवळणीला, मोहिनी राधेला, काय घेतलं सांग मला. ब्रह्मामृत कलश, ब्रह्मामृत घेते संगतीला, आम्ही चाललो इंद्र दरबाराला. इंद्र दरबाराला, इंद्र दरबाराला, अमृत गवळणीचा मेळा, अमृत गवळणीचा मेळा, निघाला इंद्र दरबाराला, चालला चालला इंद्र दरबाराला, कल्की दत्त मारी गेला, मोहिनी राधेचा फुटे घडा, मोहिनी राधेचा फुटे घडा, मोहिनी राधेचा फुटे घडा, अमृताचा सडा पडे, देव भक्त अमृत पेले, अमर झाले योगे योगे, अमर झाले योगे योगे. कल्की दत्त विचारी, कल्की दत्त विचारी मोहिनी राधेला, कवळणी कधी कधी सांगा इतिहास आम्हाला. मोहिनी राधा सांगे कल्की दत्ताला, मोहिनी राधा सांगे कल्की दत्ताला, मोहिनी राधा सांगे कल्की दत्ताला. शंकराचा भस्मासुराने हे शंकराला प्रसन्न केले, वर मागितला सुंदर, वर मागितला सुंदर, वर मागितला सुंदर. ज्याच्या डोईवरील ठेवील हात, तो जळून होईल भस्म. शंकर म्हणले तथास्तु. मग तो भस्मासूर पार्वतीकडे पाहू लागला, म्हणे शंकरला आपण जाळलं तर आपल्याला पार्वती मिळेल, शंकर जर जाळून टाकलं तर पार्वती मिळेल. म्हणून शंकराच्या पाठीमागे तो भस्मासूर लागला. अव भस्मासूर लागला, भस्मासूर लागला. शंकर पळत पळत सुटला, अव शंकर पळत पळत सुटला. आला विष्णूच्या दरबाराला, सांगे विष्णूच्या दरबाराला. तेव्हा विष्णू उठून उभा राहिला, म्हणे कल्की दत्त ऐक, तेवढा मी घेतले मोहिनी अवतार, अति सुंदर स्त्रीचे स्वरूप. ठुमकत ठुमकत गेले भस्मासुरा समोर, मला पाहून तो थंड झाला. म्हणे तू माझी राणी होशील का, तू माझा संसार करशील का, माझ्या राहशील का संगतीला, माझ्या राहशील का संगतीला. तेव्हा 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 मी सांगितले भस्मासुराला, मी तुझी आट मान्य करीत, माझ्यासारखं नृत्य करायचं आणि मग आपण जो जिंकेल त्याच्या सहवासात मी राहीन. तेव्हा भस्मासुराला आनंद झाला, भस्मासुराला आनंद झाला. मग मोहिनी राधेने घेतलं अति सुंदर रूप, ठुमकत ठुमकत करते क्रीडा नाच. तेव्हा अतिशय सुंदर गायन केले आणि अति सुंदर नृत्य करायला सुंदर राहिली. हातवारे करू ते उड्या मारू लागली. जशी जशी मोहिनी राधा ही हातवारे करू लागली, तसा तसा तो भस्मासूर हातवारे करू लागला. कमरेवर ठेवले हात, गुडघ्यावर ठेवले हात, पायाला लावले हात, खालीवर केले हात, मागे पुढे केले हात. ऐसाच भस्मासूर करू लागला.
घोर देह भान विसरून गेला, मोहिनी राधेने आपला हात डोळ्यावर केला. बघ हे कल्की दत्ता, मी त्या माझा हात डोळ्यावर केल्यानंतर काय झालं, काय झालं भा. भस्मासुराने आपला हात सुद्धा डोक्यावर घेतला आणि तो जळून भस्म केला. आयशी करत गारी माझी, असा माझा मोहिनी अवतार, युगे युगे करी संभाळ, करी संभाळ. आता तरी सोड जाऊ दे मथुरे, आता तरी सोड जाऊ दे इंद्र दरबारी, आता तर सोड जाऊ दे इंद्र दरबारी. कल्की दत्त म्हणे अमृत भुवारी, कुंभमेळा लागेल आदरणीवारी. नाशिका उज्जैन प्रयाग हरिद्वार, कुंभमेळ्याच्या ठिकाण सुंदर. 12 वर्षांनी इथे बैला मेळा लागेल, 12 वर्षांनी इथे मेळा लागेल. तेव्हा मोहिनी राधा म्हणाली, या मेळ्याला मी येईल, या मेळ्याला मी येईल. जो माझे गुण गाईल त्याला मी अमृत देईल. गौरण म्हणे गौरणीला, गौरण म्हणे गौरणीला, चल चल अमृत मंथन सर दत्ताला, चल चल अमृत मंथन सर दत्ताला. अमृत पेऊ अमर होऊ, अमृत पेऊ अमर होऊ जाऊ परम धामाला, अमृत पेऊ अमर होऊ जाऊ परम धामाला. पंढरीचा राजा पांडुरंग, पंढरीचा राजा कृष्ण पांडुरंग, इथे झाला मोहिनी गौरण, इथे झाला मोहिनी गौरण. देवांना देतो अमृत, राक्षसांना देतो मदिरा, राक्षसांना देतो मदिरा, राक्षसांना देतो मदिरा, राक्षसांना देतो मदिरा. वासेश्वर दत्त म्हणे हा कार्यक्रम युग युग चाले, हा कार्यक्रम युग युग चाले. कुरुक्षेत्रात अखंडास्य कुंभमेळा निश्चित, दररोज अमृत येथे प्रगट. देव देतो देव देतो, मोहिनी राधा देते अमृत देवाच, याचे नित्य कार्यक्रम ऐसा असे खाच. गौरण म्हणे गौरणीला, चलत अमृत, चलत अमृत मंथनेश्वर दत्ताला, चलत अमृत मंथनेश्वर दत्ताला. अमृत पेऊ अमर होऊ जाऊ परम धामाला, जाऊ परम धामाला. अमृत पिण्याच्या आधी सोमरस प्यावा लागतो. सोमरस म्हणजे फळांचा रस, नारळ, उसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस, हे सोमरसाचे प्रमुख गुणधर्म आहेत. हे जो सतत पेईन त्याचं शरीर पवित्र होईल आणि पवित्र झाल्यानंतर तो अमृत पिण्यास योग्य होईन. तेव्हा मोहिनी राधा प्रगुटन त्याचा अमृत देईन. मोहिनी राधेचे रूप सुंदर, पंचमुखी असे सुंदर. मोहिनी राधेचं स्वरूप हे पंचमुखी दशभुज आहे आणि अशा स्वरूपाची मोहिनी राधा भगवान कृष्णाने घेतलं म्हणून राधेचं रूप अति मनोहर. त्याचे स्मरण करती जे संत जन, साधू संगजन, त्यांना अमृत प्राप्त होऊन स्वर्गात मिळतो प्रवेश. स्वर्गात मिळतो प्रवेश.
स्वर्गाच्या आल्या गवळणी, आल्या आल्या गवळणी, स्वर्गाच्या आल्या गवळणी, पंखधारी आल्या गवळणी, पंखधारी आल्या गवळणी, सर्व देवी झाल्या गवळणी, अमृताच्या घागरी भरी, चालला इंद्र दरबारी, हा चालला इंद्र दरबारी, चालला इंद्र दरबारी, कळके चढवितो वाट, नका जाऊ का इंद्र दरबारात, नका जाऊ इंद्र दरबारात, अमृत ठेवा भूमीवरी, कल्याण होईन विश्वाच्या खरोखरी, कोणी ऐकना लगबगा पळू लागल्या, अनंत गवळणी अमृताच्या घागरी भरी, चाललं इंद्र दरबारी, कल्प दत्त मारे हिरा, होती अमृताचा घडा, होती अमृताचा घडा, अमृताचा सडा पडे, अमृताचा सडा पडे, देव भक्त अमृत केले अमर झाले युगे युगे, देव भक्त अमृत केले अमर झाले युगे युगे, गवळण म्हणे गवळणीला, गवळण म्हणे गवळणीला, करत अमृत मंथने सरदत्ताला, करत अमृत मंथने सरदत्ताला, अमृत पेऊ अमर हो जाऊ परमधामाला, अमृत पेऊ अमर हो जाऊ परमधामाला, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम देव देव जाम जाम, 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 कल्के दत्त मोहिनी राधा की जय, कल्के दत्त मोहिनी राधा, कल्के दत्त मोहिनी राधा, जय जयकार करा सदा, जय जयकार करा सदा, कल्के दत्त मोहिनी राधा, जय जयकार करा सदा, ओम स्वयंभू विश्वराजा, कल्के दत्त महाराज की जय, स्वयंभू महापंच सागरेश्वरी दुर्गा माता की जय, सर्व देव देवता की जय, साधु संतन की जय, धर्म की जय, श्री गुरुदेव दत्त, ओम शांति शांति शांति। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव